रायगडच्या पेणमध्ये शैक्षणिक संकुलाच्या आवारात अज्ञातांकडून पेट्रोल बॉम्बचा भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झालाय। यावेळी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरातहून अंमली पदार्थ आणून विक्री करणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली। संभाजीनगरातील सातारा परिसरातल्या साईनगरमध्ये घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर एमडी ड्रगची पावडर, गांजा आणि नशेच्या गोळ्या असा 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जालन्यात आंतरधर्मीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या महिला आणि मुलांची पोलिसांनी सुटका केली। जालन्याच्या भोकरदनमधील एका गावात ही धक्कादायक घटना घडली। मुलीने आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला व तिच्या मुलाला साखळ दंड बांधून पायाला बांधून 2 महिने डांबून ठेवलं होतं। नागपूरमध्ये रेल्वे बोर्डात नियुक्तीच्या नावाखाली महिलेला 15 लाखांचा गंडा घालण्यात आला। यासंबंधी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। बीडमध्ये 1990च्या आधी ज्यांनी शस्त्र परवाना घेतला होता अशा 190 जणांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली। परवान्याला 30 वर्षापेक्षा अधिक काळ झाल्याने शस्त्र परवान्याची आता गरज आहे का अशी विचारणा नोटीसमधून करण्यात आली। बीडमध्ये शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे सचिव श्रीहरी शिवाजीराव यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय। खरात आडगाव फाट्याजवळ ही घटना घडली। यामध्ये अपघात करणारा पसार असून पोलीस पुढील तपास करत आहेत। नवी मुंबईतील खारघरच्या उत्सव चौकात किरकोळ वादातून हाणामारी झाली असून हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। दुचाकी स्वाराला कट मारल्यानं वाद झाल्याची माहिती मिळते। जखमी वाहन चालक तक्रार दाखल करण्यास गेला असता मृत्यू झाला।